तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण गेलो तो कोंडव्याला. तर आपल्याला तिथं फ्रीज एक सोडायचा होता. तर भावांनो, फ्रीज सोडता तेवढ्यात आपल्याला एक कंपनीचा कॉल आला की आपल्या लोनला जायचं आहे म्हणून. सो आलो डायरेक्ट भवानी पेठच्या रस्त्याला. भवानी पेठमध्येच आपल्याला जायचं होतं. तिथून आपल्याला जे पट्ट्या वगैरे घ्यायच्या होत्या, सो ते घेण्यासाठी भवानी पेठेचं लोकेशन लावलं, कंपनीचं लोकेशन घेतलं, पालखी चौकाचं लोकेशन होतं. तर गाडी लावली भरायला. दुसऱ्या त्यांच्या मेन शॉपला गेलो. तिथून त्यांनी गोडाऊनला परत गाडी आणली. तर असं जेव्हा भवानी पेठेत वैताग गाडी तिथं आलो, गाडी वगैरे भरायला लावली. हे बघा, इथं असं गोडाऊन यांचं आहे, पलीकडे शॉप आहे. तर भावा इथं गाडी वगैरे भरून घेऊ. गाडीचं काय फक्त जी आय पट्ट्यात काही बांधायची गरज नाही, नुसती दोरी मारली नको लूजलाट काय म्हणून. तर आलो या जैन मंदिर, देवीचं का कशाचं मंदिर आहे, इथं आलो. तर भावांनो, ब्लॉग कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर तेवढ्याच कंपनीचा फोन आला की परत आपल्या कंपनीत या भरायला थोडंसं चलन आणि अजून थोडंसं मटेरियल आहे. सो भावांनो, परत आलो डायरेक्ट वडगाव ब्रिजच्या इथं. वडगाव ब्रिजवरून आता परत आपल्याला जायचं होतं भूमकरचाकडं. तो लेफ्ट मारला. भावांनो, गाडी भरायला गेलो तो 3ला, हात वाजल्यात जवळजवळ 5. लय उशीर होणार आहे आपल्याला, अजून उशीर करणार आहे ते कंपनीवाले. जाऊ द्या आता, काय करता, थोडं आपल्याला भाडं म्हणलं की सहन करायला लागतं. या बघा, आलो स्वामीनारायणच्या सर्व्हिस रोड जो आहे स्वामीनारायण, तिथं पुढे गेले की जे कॅप आहे तिथंच आपल्याला कंपनी आहे. तिथून आपल्याला चलन घ्यायचे, थोडी फिटिंग घ्यायची आणि परत त्यांच्या गोडाऊनला जायचं आहे शिंदेवाडीला, थोडी शॉपूरच्या रोडला. तर भावांनो, ते टाकून घेऊ, त्यांना चलन देऊ इथलं आणि जाऊया पुढं. तर मित्रांनो, 7 वाजले 6:30 आणि कंपनीवाल्याने खूप लेट केलं. इथं 1-1.5 तास घालवला आहे. आत्ता आपण आत्ताशी शिंदेवाडीवर निघलो आहे. दुपारची रात्र झाली गाडी बरोबर आणि आत्ताशी आपण निघलो आहे, आपल्या प्रवास चालू केला आहे खरं म्हणजे. तर भावांनो, आत्ता आपल्याला जायचं लोणंदला. इथून आपल्याला बरोबर 60-70 किलोमीटरचं लोकेशन दाखवते. आपल्याला जायचं रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनचे काम आहे सगळीकडं, जे रिनोव्हेशन काय म्हणतात ते होतं, जंक्शन होते. तो त्यासाठी आपलं जे इलेक्ट्रिकलचं काम आहे ती कंपनी करते. सो आपल्याला त्याचं मटेरियल घेऊन चाललो आहे आपण इलेक्ट्रिकलचं. तर भावांनो, ब्लॉग शेवटपर्यंत करा, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तिथून पास वगैरे केलं. हे बघा, जो आपला खेडशॉपूर गावाचा जो रोड आहे तिथं बरोबर तो जो ब्रिज चालू होता मर्याच्या घाटाला, जो लेफ्ट रस्ता राईटला जी दर्गा आहे, बरोबर तेच रोड, त्या रोडचे जे ब्रिजचं काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे जवळजवळ आता 90%. काय पट्ट्या वगैरे थोडं कलर वगैरेचंच काम राहिलेलं आहे. ते काय जर आता करून टाकते ना अजून 5-10 दिवसामध्ये. पण ब्रिज वगैरे चालू केलं आहे आता, अर्धे भरपूर वेळ चालू ठेवतात, थोड्या वेळासाठी बंद करतात काम करण्यासाठी. तर भावांनो, ह्याच्यामध्ये आता ट्रॅफिक वगैरे अजून गाडी फास्ट जाते. त्यानंतर टोलमध्ये पैसे टाकले 200 रुपये, कारण आपला 200 रुपये टोल जातो. पहिले 300 रुपये होते, तर 200 रुपये टाकून ठेवले. परत हाय तेवढी अमाऊंट शिल्लक राहायला. पुढं आलो भावांनो. हे बघा, हे जो लक्झरीवाला दिसतोय हो, जो राजस्थानीकडे बेंगलोर चालणार आहे. बघा, वर खाली 2 गोंडे लावले तर वरती 1 गोंडा लावला, तो बरोबर नंबर प्लेट झाकतोय. पावती वगैरे पडू नये यासाठी यांनी शाळा केलेली आहे भावांनो. लय कुट्टानेबाज लोक आहेत हो, काय सांगता. पुढं आलं आपलं कापरोळ पाट्याच्या अलीकडे एवढं भारी मंदिर झाले या सोसायटीजवळ. घ्या बघा, त्रिमंदिर नाव दिलेलं आहे. ते काशाचं मंदिर आहे, अजून काही कळलं नाही कुठल्या देवाचं आहे. खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. तर भावांनो, शिरोळ वगैरे पास केलं, किकवी वगैरे सगळं कापरोळ फाटा पास करून आलो डायरेक्ट पंढरपूर फाट्यावर. पंढरपूर फाटा लेफ्ट मारला, सर्व्हिस रोडला लागलो. या तिथून मारायचं होतं आपल्याला लेफ्ट, जो की जातो 20-22 किलोमीटरवर लोणंद राहतं. पुढं आलो. पुढं साहेबांची गाडी बघा, या बघा, झपक करत चालली होती. भाऊ काय फुल सनाट होता. म्हणलं काय बघा काय करतोय काय नाही, पण भाऊ काय इथून डायरेक्ट आता लोणंदला जाऊन थांबा असं वाटलं होता. त्या म्हणलं विषय सोडून आपला नादात आपलं चला. तर भावांनो, आता उद्या होती शिवजयंती, त्याची तयारी चालू. तर भावांनो, पुढं आलो. तिथून राहिलो होतं 5 ते 10 किलोमीटर लोणंदमध्ये. माझ्या गाडी वगैरे खाली करू म्हणलं आणि जाऊ आपल्या घरच्या दिशेला. लोणंदमध्ये आलो आहे. तर इथं जाऊया पुढून राईट मारून डायरेक्ट आपल्या रेल्वे स्टेशनपाशी. हे बघा, इथं राईट साईडला आहे मराठा समाज मंदिर. इथून जे लेफ्टला रस्त्यावर त्या डंपरच्या पूर्ण सर्व्हिस लेफ्टला टाकले की डायरेक्ट लोणंदचं रेल्वे स्टेशन येतं. हे बघा, हे रेल्वे स्टेशन पुढं बघा सगळं बांधकाम चालू आहे. सो हे सगळं सरकार जे रिनोव्हेशन करते तसंच काम भेटलेलं आहे. इलेक्ट्रिकलचं सगळं पोल बिल वगैरे यांनी जो उभारलेले आहेत. तर गाडी खाली करायला लावली. तर गाडी वगैरे खाली करून घेऊ म्हटलं, निघू आपल्या पूर्ण प्रवासाच्या दिशेला. तर भावांनो, तिथून सोडलं, परत आलो डायरेक्ट लोणंदच्या MIDC बाहेर, जो की शिरोळ रोडला लागते. तिथं MIDC पाशी आलो. 2 मिनटं जरा ब्रेक घेतला आणि निघू म्हणलं आता घरच्या दिशेला. जेवण तर आपल्याला घरीच जाऊन करायचं होतं, त्यामुळे म्हटलं जरा लवकर जाऊया. तिथून निघूच तर आपल्याला 8:15 झाले होते. म्हटलं 10-10:30 जाऊ. म्हटलं होईल तेवढं लवकर जाऊ, काही विषयच नाही. चला म्हणलं आता प्रवास चालू करू. Suivi d'un outil qui
petit diable fauché. सगळं पास करून आलो पुन्हा पंढरपूर पाठवून आलो, मारलो पुढं आलो आणि डायरेक्ट मारला राईट आपल्या डायरेक्ट पुण्याच्या दिशेला. तर इथून मग आता काय नॉनस्टॉप. आता इथून अर्ध्या पाऊण तासात आपल्याला गाडी टेकवायची होती घरी. पण डिस्टन्स जवळ 40-50 किलोमीटरचं आहे आपल्या घराचं. जाऊ म्हणलं काही विषय नाही, लवकर जाऊ, लवकर पोचू. उद्या पण आपल्याला परत ट्रिप्स वगैरे होत्या सकाळच्या. जरा घरी जाऊन आराम वगैरे करता येईल. चाललो होतो घरी. Petit diable fauché, un uppercut suivi d'un autre petit enchaînement. Un petit diable fauché, un uppercut suivi d'un autre C'est l'été, je suis fauché, des capricieuses, la fête sur Insta. J'étais sous. आलो कापळ फाट्याच्या इथं. एक गाडीवाल्याने आपली गाडी दाबली. मुंबईची होती, मला दाबायची होती पण तो काय दाबता आला नाही त्याला. जाऊ दे म्हणलं काही विषय नाही. रोड वगैरे पास केला. Kilomètres à pied en roulis, je me trompe de chemin, bah ouais, je suis ravi, je fais mon milou, je cours tant que je suis en vie. Après 3 heures perdues, le soleil tape, je fais carré, je vais bien, je rejoins mon. तो भावांनो आलोय कात्रज बोगद्यापाशी. आता आपलं घर काय 5-10 मिनिटात आपण पोहोचून होतो. मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. Bande de bodos, ça fait les fous, vous êtes 4, on n'est que 2, mais on vous pèse.